येथे सुधारित मसुदा आहे. आजच्या व्यवस्थेची मूळ समस्या पैशाची साखळी -1 खतरनाक दुष्टचक्र. आजची सामाजिक आर्थिक व्यवस्था केवळ एकाच साखळीवर अवलंबून आहे. पैसा, मागणी, उत्पादन, रोजगार. पैसा म्हणजेच पैशातून मागणी निर्माण होते, मागणीतून उत्पादन होते, उत्पादनातून रोजगार मिळतो, रोजगारातून पैसा मिळतो आणि पुन्हा तोच पैसा मागणी निर्माण करतो. पण वास्तव काय आहे? पैशाशिवाय खरेदी नाही, खरेदी नाही तर मागणी नाही, मागणी नाही तर उत्पादन नाही, उत्पादन नाही तर रोजगार नाही, रोजगार नाही तर पैसा नाही. अशा प्रकारे समाजाचा मोठा हिस्सा एका दुष्टचक्रात, विशेष सायकल अडकून पडतो. गरीब आणि मध्यमवर्ग इच्छा असूनही आपल्या वास्तविक गरजा पूर्ण करू शकत नाही. निष्कर्ष: जोपर्यंत मागणीसाठी पैसा अनिवार्य राहील, तोपर्यंत बेरोजगारी, अभाव, तणाव आणि असमानता कायम राहील. श्रम, पैसा, सुविधा याचे गंभीर दुष्परिणाम. आजच्या व्यवस्थेचा आधार आहे श्रम, पैसा, सेवा बाय सुविधा. याचे परिणाम: 1. शोषण. मजूर श्रम करतो, परंतु त्याचे मूल्य बाजार आणि भांडवलदार ठरवतात. 2. बेरोजगारी आणि असुरक्षितता. उत्पादन गरजेसाठी नाही तर नफ्यासाठी होते. 3. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार. जेव्हा पैसा ही सर्वात मोठी गरज बनते, तेव्हा गुन्हेगारी वाढते. 4. असमानता. 80% पेक्षा जास्त संपत्ती केवळ 10% लोकांच्या हातात आहे. 5. कृत्रिम टंचाई. संसाधने असूनही केवळ पैशाअभावी सुविधा मिळत नाहीत. संपूर्ण समाधान व्यवस्था. मूळ परिवर्तन. श्रम, पैसा, सुविधा. श्रम थेट सुविधा. प्रणेते आणि लेखक या संपूर्ण समाधान पुस्तकाचे लेखन दार्शनिक प्रेमजीत शिरोही यांनी केले आहे. संपूर्ण समाधान व्यवस्थेत काय होईल? खुली मागणी, ओपन डिमांड. मागणीसाठी पैसा आवश्यक नसेल. 2. रोजगार स्वतःहून निर्माण होईल. मागणी वाढेल तसे उत्पादन आणि रोजगार वाढेल. 3. श्रमाच्या बदल्यात थेट सुविधा, खरेदी, फरोख्त बंद, मध्यस्थ संपतील. शिक्षण, आरोग्य, अन्न यांसारख्या सर्व गरजा विना पैसा व विना शोषण पूर्ण होतील. 4. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचा अंत. गरजा अधिकार बनल्यामुळे गुन्हेगारी संपेल. 5. समानता आणि सन्मान. ना श्रीमंत गरीब ना मालक मजूर. प्रत्येक व्यक्ती सन्मानित असेल. व्यवस्था प्रचारक नारायण मगर,